समाजामध्ये हा विचार म्हणजे फार मोठ्या प्रमाणात याची प्रचाराची एक चळवळ उभी आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून आपण सत्ता हस्तगत करू शकतो। तर त्यासाठी या पार्टीची गरज आहे आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी काय काय देशामध्ये बऱ्याच साऱ्या पार्ट्या आहेत, त्या विविध प्रकारच्या पार्ट्या आहेत। सेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सगळ्या काही पार्ट्या आहेत, परंतु त्या पार्टीची विचारधारा ही मनोवादी विचारधारा आहे की ज्या महापुरुषांनी सांगितलेल्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध विचारधारा आहे। ते फक्त आपल्याकडून काम करून घेतात, म्हणजे इलेक्शन आलं की मताचा एक हिशोब जे त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन करतात ते आम्हाला एवढ्या यांच्याकडून मताची गरज आहे, त्यावेळेस मतदानाच्या वेळेसच हे लोक तुमच्यापर्यंत येतात, इतर दिवशी ते तुमच्या घराकडे कधी फिरून पाहत नाही। आणि मग जेव्हा यांचं काम झालं की मग आम्हाला कोणीही विचारत नाही। म्हणून स्वाभिमानाने जर आम्हाला जगायचं असेल, बाबासाहेबांनी एक मत, एक माणूस आणि त्या मताची एक किंमत ही जेव्हा दिली आहे, फार मोठ्या त्रासाने आणि खूप मोठ्या परिश्रमाने बाबासाहेबांनी एका माणसाला मताचा अधिकार मिळवून दिलेला आहे। आता या मताचा अधिकाराचा वापर आम्ही कसा करतो? आम्ही भावनिक म्हणजे कसं, लोक कोणी येतात सांगतात, अरे काय तुमचा तो कॅन्डिडेट काही बरोबर नाही आहे, अरे तो निवडून येत नाही बाबा, त्याच्याकडे तुम्ही मतदान करू नका, तुमचं मत वाया जाते। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे नाही ते तुम्हाला मग पैसे देतील, काय काय ते वापरतात त्यांना माहित, परंतु हे लक्षात ठेवा की त्या मताची किंमत बाबासाहेबांनी अमूल्य अशी सांगितली आहे, त्याची किंमत कोणीही देऊ शकत नाही। आणि समाजातील लोक काय करतात, 500 रुपये, 1000 रुपये या पद्धतीने आपल्या मताची किंमत देतात। तर अशा प्रकारचं होऊ नये याची खबरदारी या लोकांनी घेतली पाहिजे, तुम्ही आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे। ते यासाठी की अमूल्य मताची किंमत अमूल्य आहे, म्हणजे याचं मूल्य होऊ शकत नाही आणि लोक विकत असतील तर हे काही बरोबर वाटत नाही। यासाठी बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला नाही आणि फार मोठा त्रास सहन केला, अनेकांना तोड दिलं आणि या मताचा अधिकार कशासाठी दिला की एक ना एक दिवस हा समाज या मताची जेव्हा किंमत कळेल तेव्हा हा समाज पुढे येईल आणि या मताच्या भरोश्यावर आपल्या लोकांमधून प्रतिनिधी निवडतील आणि की जे ते प्रतिनिधी त्यांच्या हक्काचं संरक्षण करतील। परिस्थिती उलटी होत आहे, उलटी अशी होत आहे की त्या मताची किंमत आम्ही समजून घेतलं नाही। बाबासाहेब काय म्हणतात, मीठ आणि मिरची भाकरी इतकी मताची किंमत समजू नका, ते तुमच्या जीवनापेक्षाही अधिक महत्वाची, अधिक किमतीची आहे। आणि मग अशा प्रकारचं गोड जर आम्ही मनुवादी पक्षाकडे जर आम्ही वळवलो तर आम्ही क्षणात बाबासाहेबांच्या विचाराचा त्याच ठिकाणी खाक करत आहोत, त्या लक्षात आपण घेतलं पाहिजे। कारण 5 वर्ष आपण बाबासाहेब करतो, जय भीम करतो, मोठ्या तोंडाने बोलतो, तसं बोलतो, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत झोपेपर्यंत आपण बोलतो, परंतु मतदानाचा जेव्हा दिवस येतो त्या दिवशी मात्र आम्ही बाबासाहेबाचं काम न करता त्या गांधीचं काम करतो। म्हणून काशीराम वारंवार म्हणायचे कि महाराष्ट्र के जो लोग हैं ये लोग 5 साल तक बाबा 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 करके चिल्लाते रहते हैं, लेकिन जिस दिन बाबा साहब का जब काम आता है ये दिन उस दिन ये लोग गांधी के चरणों में चले जाते हैं। मतलब काशीराम के क्या होते हैं, 5 साल तक ये नाम बाबा बाबा का लेते हैं, लेकिन आखिरी दिन काम बापू का करते हैं। त्याच्यातच जर आमची जर अशा प्रकारची जर काय बरं, दुसरी त्याचा परिणाम काय, परिणाम सांगतो बघा। जेव्हा तुम्ही दुसरीकडे मतदान करता त्यांचा माणूस जेव्हा निवडून येते तेच लोक काय सांगतात लोकांमध्ये, म्हणजे फार कमी लोकांमध्ये, अरे हे लोक तो बिकने वाले हैं यार, 500 रुपये मिल जाते, 1000 रुपये मिल जाते। अशा प्रकारच्या चर्चा आम्ही जेव्हा कामाला येतो तेव्हा फार वाटतं की आजचा कॅन्डिडेट जो ठरलेला असते बाबासाहेबांच्या विचारांचा, फुल्यांच्या विचारांचा, शाहूंच्या विचारांचा, जोपर्यंत आम्ही आमच्या त्याला मत देत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान वाटते कसं, आम्हाला झोप कशी लागते हेच आम्हाला कळत नाही। की तो एक दिवस येतो 5 वर्षातून, मग कुठलं इलेक्शन असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची असो किंवा विधानसभा असो, लोकसभा असो, जोपर्यंत तुमचा प्रतिनिधी तिथे जात नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही हक्काच्या अधिकाराची तिथे चर्चा केली जात नाही। तिथे बसून आपण कितीही जरी ओरडलो असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्याने काही होत नाही। तुमचे थोड्याफार प्रमाणात, असं नाही म्हणून 100% तुमचे प्रश्न सुटतील, पण थोड्याफार प्रमाणात का जर तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुमचा प्रतिनिधी हा प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे। नगर परिषद असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी असलाच पाहिजे। त्यासाठी तुमचं संघटन असलं पाहिजे।
झाडाला फळं कधी लागत नाही. म्हणून या समाजामध्ये या विचाराची रूट मजबूत करण्याची गरज आहे आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलं पाहिजे. तर ते रूट खोलवर जाईल, मजबूत होईल आणि मग त्या झाडाला चांगलं फळ येईल की जे आज तुम्हाला जरी साधता आले नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा म्हणजे लाभ घ्यायला राहणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, आंब्याचं झाड कोणी एकतरी लावले तुमच्या घरी, म्हाताऱ्याने कोणीतरी लावलं, तो निघून जातो, त्याला फळ खायला कधी मिळत नाही. पण त्याची येणारी पिढी जी आहे त्या आंब्याचं फळ मात्र निश्चित खात असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ज्या महापुरुषांनी फार मोठा संघर्ष केला, स्वतःसाठी नाही केला. महात्मा फुलेकडे काय श्रीमंती होती, खूप सारी श्रीमंती होती, तेवढ्या श्रीमंतीचा त्यांनी त्याग केला. कशासाठी त्याग केला असेल की त्याला जेव्हा कळलं की या बहुजन समाजाची परिस्थिती फार मोठी दयनीय आहे, त्याने विचार केला की जोपर्यंत या समाजाला शिक्षण मिळत नाही तोपर्यंत हा समाज विचार करू शकत नाही. आणि हा विचार करणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये तर्कबुद्धी येणार नाही. आणि तर्कबुद्धी आली नाही तर मग काय होईल, म्हणजे तर्कबुद्धी येण्यासाठी त्या समाजाला शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून शिक्षणाची सुरुवात महात्मा फुल्यांनी 1 जानेवारी 1847 ला भिडेवाडा, पुण्यामधील भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली. इतकंच नाही, स्वतःच हे केलं तर स्वतःच्या पत्नीलाही त्यांनी तयार केलं. त्या काळात शिक्षणाची बंदी होती. ब्राह्मण लोक फार म्हणजे त्याला चिडवत होते, त्याच्या वडिलांना सांगत होते, काय सांगत होते की तुमचा मुलगा धर्म बुडवायला चालला आहे, शिक्षण घेणं आणि देणं हे केवळ ब्राह्मणांचं काम आहे आणि हा तुमचा मुलगा